नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एआय बद्दल बेनिफिट सांगणार आहे. म्हणजेच एआय चे बेनिफिट, जनरेटिव्ह एआय, एजंटिक एआय आणि एआय एजंट. सो फर्स्ट टॉपिक इज एआय चे बेनिफिट काय आहे. आता एआय हे तुम्ही तुमच्या डेली यूज मध्ये यूज करू शकता. म्हणजे जे रिपीटेड गोष्टी आहे ते तुम्ही एआय कडनं जनरेट करू शकता. जसं की एखादा कोड लिहिणं, एखाद्याला तुम्हाला मेल ड्राफ्ट करायचं असेल तर तिथे तुम्ही एआयचा यूज करू शकता. तर तुमचं काम काय आहे, फक्त एआयने जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे ती इन्फॉर्मेशन खरी आहे की खोटी आहे हे तपासणं एका ह्युमनचं काम आहे. बिकॉज एआय हे प्रत्येक वेळेस बरोबर असेल असं नाही. एआय सुद्धा हॅल्युसिनेशन करतं आणि एआय कडे कट ऑफ ची डेट असते. तर प्रत्येक जण जो पण ChatGPT, क्लॉड, जेमिनायचा यूज करतो आहे त्याचं काम हे आहे की तुझी कट ऑफ डेट ही एका एआय टूल कडनं घेणं. बिकॉज लेटेस्ट इन्फॉर्मेशन साठी तो गुगल सर्च किंवा सर्च इंजिनचा यूज करतो. सो सगळ्यात पहिला टॉपिक आहे आपला जनरेटिव्ह एआय. आता जनरेटिव्ह एआय म्हणजे काय, असा एआय जो तुम्हाला इमेज जनरेट करून देऊ शकेल. त्याच्यानंतर जनरेट समथिंग न्यू फॉर युझिंग युअर प्रॉम्प्ट अँड इन्स्ट्रक्शन. म्हणजे नवीन एखादी गोष्ट तयार करून देणं. जसं की इमेज, मेल ड्राफ्टिंग, व्हिडिओज असे भरपूर प्रकारच्या नवीन गोष्टी ती तुम्ही एआय कडनं जनरेट करू शकता. त्याला म्हणतात जनरेटिव्ह एआय. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, एजंटिक एआय. आता असा एजंटिक एआय जो तुमची कामामध्ये मदत करेल. म्हणजेच गोल, ऍक्शन, रिपीट अँड टास्क अशा भरपूर गोष्टी आपण एजंटिक एआयला देऊ शकतो. आता इथं काय होतं, आता सपोज मी एक एआय एजंट तयार केला, डेटा अनालिसिस करेल. म्हणजे तो काय करेल, डेटा क्लिनिंग करेल, इनसाइट काढेल, ईडे रिपोर्ट बनवेल, त्याच्यानंतर प्रिडिक्शन करेल आणि फ्युचरमध्ये तुमचा जो पण बिझनेस आहे तो प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे हे सांगेल. याला म्हणतात एआय एजंट. म्हणजे तो तुमची कामामध्ये मदत करेल. तसंच जर तुम्ही एआय एजंटला ऍक्सेस दिलं, तुझं गोल कम्प्लीट करण्यासाठी तू टूलचा यूज कर, तर तिथे तो टूलचा यूज पण करू शकतो. त्याला म्हणतात एआय एजंट. आता तिसरा टॉपिक आहे आपला एजंटिक एआय. आता एजंटिक एआय आणि एआय एजंट हे सारखे नाही आहे. एजंटिक एआय म्हणजे काय की तुम्ही दिलेलं काम करण्यासाठी त्याची प्लॅनिंग, ऑटोमेशन, त्याच्यानंतर गोल पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करून गोल फुलफिल करणं किंवा गोल अचीव्ह करणं याला म्हणतात एजंटिक एआय. इट मीन्स एक काम करणारा एआय त्याला म्हणतात एजंटिक एआय. सगळ्यात पहिले तो प्लॅनिंग करतो, त्याच्यानंतर डेटा बघतो, डेटा स्ट्रक्चर बघतो, मग त्याला व्यवस्थित प्लॅनिंग मध्ये आणतो, आपलं गोल काय आहे ते बघतो. त्याला एक आपण एजंटिक एआय म्हणू शकतो. आता चौथा टॉपिक आहे आपलं प्रॉम्प्टिंग. आता प्रॉम्प्टिंग म्हणजे काय, सिस्टीम प्रॉम्प्ट आणि युजर प्रॉम्प्ट आणि तसंच कॉन्टेक्स्ट प्रॉम्प्टिंग पण आपण प्रॉम्प्टिंग मध्ये घेणार आहोत. आता प्रॉम्प्टिंग म्हणजे काय, एआय सोबत तुम्ही कसं बोलतात याला प्रॉम्प्टिंग असे म्हणतात. आता तुम्हाला तुमच्या एआय कडून एकदम बेस्ट आन्सर पाहिजे असेल तर तिथे तुम्ही यूज करू शकता प्रॉम्प्टिंगची. म्हणजेच एआय ला तुम्हाला एक सब्जेक्ट द्यावा लागेल, त्याच्यानंतर त्याचा रोल द्यावा लागेल, त्याच्यानंतर निगेटिव्ह प्रॉम्प्ट ऍड करावी लागेल की तुझं काम फक्त एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त तू नवीन गोष्टी जनरेट नको करू, मी जे सांगितलं आहे तेवढंच काम कर. त्याला म्हणतात निगेटिव्ह प्रॉम्प्ट. त्याच्यानंतर सिस्टीम प्रॉम्प्ट काय असतो, युजर प्रॉम्प्ट. आता सिस्टीम प्रॉम्प्ट म्हणजे काय, जर आपण एखादं नवीन एजंटिक एआय तयार करतोय तर त्याला सांगावं लागतं की तुझं काम फक्त एवढंच आहे, तुला सिस्टीम प्रॉम्प्ट दिलेला आहे, स्टॅटिक प्रॉम्प्ट दिलेली आहे, तू याच्यावरतीच युजरला आन्सर देणारे, नवीन गोष्टी जनरेट नाही करणार आहे. सो प्रॉम्प्टिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता प्रत्येकाला वाटतं की आपण एआयला काही पण सांगितलं तर तू कसं आन्सर देईल, पण तसं नाहीये. त्याला प्रॉम्प्टिंगची खूप जास्त गरज असते तर तुम्हाला एआय सोबत बोलायचं असेल तर. आता हॅल्युसिनेशन. आता हॅल्युसिनेशन म्हणजे काय, आता जर तुम्ही एखादी गोष्ट एआय कडून घेत आहात तर ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे बघायचं काम आपलं असतं. बिकॉज एआय हे इतक्या योग्य पद्धतीने चुकीचं बोलतं हे तुम्हाला कळत पण नाही. जर एखादी खोटी गोष्ट असेल तर तो त्याला खरं करून तुमच्या समोर मांडेल. हे एआयचं काम असतं, एआय हे करतं. आणि सो त्याच्यासाठी तो हॅल्युसिनेशन करतोय का हे बघायचं काम एका युजरचं असतं. त्याला विचारायचं की तू मला जो डेटा दिलेला आहे किंवा तू मला जे आन्सर दिलेले आहे हे तू कुठून आणले, कुठून सर्च केलेलं आहे, तुझ्याकडे लेटेस्ट इन्फॉर्मेशन कशी आली हे विचारायचं काम हे एका युजरचं असतं. सो
हॅल्युसिनेशन बद्दल इन्फॉर्मेशन घेणं हे सुद्धा काम आपलं असतं. त्याच्यानंतर कट ऑफ डेट. आता कट ऑफ डेट म्हणजे काय, एआय कडे एक ठराविक टाइमचा डेटा असतो. म्हणजेच आता लेटेस्ट जो आपला एआय आहे त्याच्याकडे 2024 पर्यंतचा डेटा आहे किंवा 2025 पर्यंतचा डेटा आहे. म्हणजे त्याच्याकडे नवीन डेटा नाही, म्हणजे तो तुम्हाला 2025 मध्ये असलेल्या डेटाची इन्फॉर्मेशन देईल. सो तुम्ही जो पण एआय टूल यूज करत आहात तेव्हा त्याच्याकडून त्याची कट ऑफ डेट विचारणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की एआय मुळे जॉब जाईल, पण असं नाहीये. एआय ला थिंकिंग आहे पण त्याला रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स नाहीये, त्याला रिअल वर्ल्डचं नॉलेज नाहीये जे माणसाकडे आहे. माणसाकडे क्रिएटिव्हिटी पण आहे, माणूस नवीन गोष्ट क्रिएट करू शकतो, पण एआय पण करू शकतो, पण त्याच्याकडे जे नॉलेज आहे ते फक्त डेटातून आहे. त्याच्याकडे नवीन न्यू वर्ल्ड किंवा रिअल वर्ल्डचं त्याच्याकडे काहीच नॉलेज नाहीये. एआय हे फक्त डेटावरती क्रिएट केलेलं एक ऍप आहे किंवा ऍप्लिकेशन आहे, आणि हे एक एआय हे एक ह्युमनच्या ब्रेनवरती इन्स्पायर झालेलं एक मशीन आहे, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता जीपीटी म्हणजे काय, जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. जीपीटी सुद्धा हे एक टूल आहे, पण जीपीटी प्रत्येक वेळेस आन्सर बरोबर देईल असं नाही, तिथे सुद्धा तो हॅल्युसिनेशन करतो. बेसिकली एआयला कसं तयार करतो आपण, एक रॉ डेटावरती, म्हणजे रॉ डेटा घ्यायचा, त्याच्यानंतर डेटा क्लिनिंग करणं, डेटा ट्रान्सफॉर्म करणं, डेटातून मिनिंगफुल इन्साइट काढणं, मग जे महत्वाच्या गोष्टी आहे ते आपण मॉडेल ट्रेनिंगसाठी देतो. मग मॉडेल ट्रेनिंगसाठी दिल्यानंतर मग त्याच्यावरती प्रिडिक्शन होतो. मग आता एआयला ट्रेनिंग देताना एआय लगेच ट्रेन नाही होत, तो एरर करतो. मग ते एरर कॅल्क्युलेट करणं, मग त्याने किती एरर केलेला आहे. मग जेव्हा पण आपण नवीन त्याला डेटा देतो किंवा डेटा कमी असेल तर तू जास्त एरर देईल, मग एरर कमी करण्यासाठी आपल्याला ऑप्टिमायझेशनची गरज असते. मग परत ऑप्टिमायझेशन करणं, म्हणजे मशीन लर्निंगचे मॉडेल सुद्धा आपण यूज करतो एआय बनवण्यासाठी. डायरेक्ट एआय बनत नाही, ही म्हणजे रॅग LLM असं नसतं. जर तुम्हाला एक एआय बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं डेटा क्लिनिंग तुम्हाला आली पाहिजे, बिकॉज एआय हे फक्त डेटावरती काम करतं. दिलेल्या डेटातून आन्सर काढण्याचं काम हे एआयचं असतं. त्याच्यामुळे डेटा क्लिनिंग काय असतं, ट्रान्सफॉर्मर्स काय असतात, तसंच मशीन लर्निंगचे सगळे मॉडेल्स तुम्हाला आले पाहिजे, तरच तुम्ही एक छान एआय सिस्टम बिल्ड करू शकाल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.